नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील अशा विषयावर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आणि याच्या GR संदर्भातील ही बातमी आहे ती गट क, ब आणि ड कर्मचारी यांच्या वयाच्या 55-50व्या वर्षापलीकडे 30 वर्षाच्या सेवेनंतर मुदतपूर्व सेवानिवृत्तीबाबत हा GR निर्गमित झालेला आहे। तर काय आहे GR सविस्तर जाणून घेऊया। त्याकरिता व्हिडिओवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला प्लीज एक सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। दोस्तो, तुम्ही व्हिडिओज खूप बघता परंतु सबस्क्राइब करत नाही, तर प्लीज एक सबस्क्राइब करून एक प्यारीसी कमेंट्स करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती अधिनियम 1982च्या नियम 10(4) व नियम 65 नुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वयाच्या 50-55व्या वर्षी अथवा 30 वर्षी अहर्ताकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल त्यापैकी सदर कर्मचाऱ्याच्या सेवा पुनर्विलोकन करून मुदतपूर्व सेवानिवृत्ती करण्याच्या एकत्रित कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे। राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या सम क्रमांकाच्या दिनांक 13/10/2023 रोजीच्या शासन निर्णयातील परिशिष्ट ड मधील अनुक्रमांक 4 नुसार पुनर्विलोकन समितीच्या शिफारशीनुसार सेवा पुनर्विलोकनानंतर मुदतपूर्व सेवानिवृत्तीच्या निर्णयाविरोधात अभिवेदनावर विचार करण्याकरिता अभिवेदन समिती गठीत करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती। यानुसार आता राज्य शासनाकडून पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे। राज्य शासनाच्या निबंधक संस्था कार्यालयातील गट ब अराजपत्रित अधिकारी, गट क आणि गट ड कर्मचारी यांचे वयाच्या 50-55व्या वर्षापलीकडे अथवा शासन सेवेच्या 30 वर्षानंतर सेवा पुनर्विलोकनानंतर मुदतपूर्व सेवानिवृत्ती निर्णयाविरुद्धच्या अभिवेदनावर विचार करण्याकामी राज्य शासनाकडून अभिवेदन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। सदर समितीमध्ये निबंधक भागीदारी महाराष्ट्र राज्य मुंबई मुख्यालय हे सदर सदस्य, सहाय्यक निबंधक भागीदारी संस्था मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर हे सदस्य सचिव असणार। या संदर्भात विधी व न्याय विभागाकडून दिनांक 18 डिसेंबर 23 रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय मित्रहो मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तर तुम्ही तो वाचू शकता। काही अडचणी असेल तर कमेंट्स करून लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज एक सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। मित्रहो, तुम्हाला काय वाटते, अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त व्हायला पाहिजे की का? आपले मत आपण कळवा। आणि जर हा योग्य असेल निर्णय तर तसंही कळवू शकता, किंवा अयोग्य असेल तर तसंही कळवा। आपण शासनापर्यंत याची व्हिडिओद्वारे मागणी नक्कीच करूया की हा व्हिडिओ योग्य आहे की अयोग्य आहे। तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद।